श्री स्वामी समर्थ भक्तांनो, आज आपण एक खूप महत्त्वाचा आणि अनेकांच्या मनात येणारा प्रश्न पाहणार आहोत। श्री स्वामी समर्थ यांचं पारायण केल्यानंतर खूप झोप येते आणि मग एक मनात प्रश्न येतो की हे चूक आहे का? यामुळे पारायणावर काही दोष पडतो का? खरं सांगायचं झालं तर असा अनुभव अनेक स्वामी भक्तांना येतो। पारायण पूर्ण झाल्यानंतर शरीर जड वाटतं आणि डोळ्यांवर झोप येते, पण त्यामागचं एक सत्य काय आहे? सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट, जर पारायण मनापासून केलेलं असेल आणि दिलेले सर्व अध्याय पूर्ण वाचले असतील तर पारायण पूर्णपणे योग्य झालेलं असतं। आता झोप काय येते हे समजून घेऊया। जेव्हा आपण 3 ते 4 तास एकाग्रतेने पारायण करतो तेव्हा मन पूर्ण शांत होतं, श्वास हळू होतो, शरीर रिलॅक्स होतं। ही अवस्था ध्यानासारखी असते आणि ध्यानानंतर झोप येणं हे अगदी नैसर्गिक गोष्ट आहे। म्हणूनच पारायणानंतर येणारी झोप ही दोष नाहीत, ही शरीर आणि मनाची विश्रांती असते। आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघितलं तर जेव्हा मन पूर्ण शांत होतं तेव्हा शरीराला विश्रांतीची गरज असते। काही जण याला स्वामींचा आशीर्वादही म्हणतात। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पारायण अर्धवट सोडणे आणि झोपणे टाळा। पण पारायण पूर्ण केल्यानंतर थोडी विश्रांती घेतली तर त्यात कोणताही दोष लागत नाही। म्हणून घाबरू नका, श्रद्धा कायम ठेवा